नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुकीमध्ये या ठिकाणी महायुती झालेली पाहायला मिळते आहे आणि रत्नागिरी नगर परिषदेसाठी या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आज उमेदवारी अर्ज भरले जात आहेत। शिवसेनेकडून 9 अर्ज तर भाजपचे 6 नगरसेवक जे आहेत ते अर्ज भरत आहेत आणि जोरदार शक्तीप्रदर्शन करत या ठिकाणी हे अर्ज या ठिकाणी भरण्यासाठी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत या ठिकाणी मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। सामंत साहेब, महायुती या ठिकाणी पाहायला मिळते, जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते, काय सांगाल? माझं मत असं आहे की शक्ती प्रदर्शन अजून केलेलंच नाही, हे फक्त फॉर्म भरायला झालेली गर्दी आहे। खरं शक्ती प्रदर्शन सोमवारी ज्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सभेसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत, त्यावेळी खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शन होईल रत्नागिरी शहराच्या महायुतीचं। आणि आज तुमच्या लक्षात आलं असेल की किती चर्चा जरी झाल्या तरी महायुती ही अभेद्य आहे, रत्नागिरी जिल्ह्यानं दाखवून दिलं आहे। आज शिवसेनेचे 9 आणि भाजपाचे 6 असे 15 फॉर्म आम्ही दाखल करतो आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो की जेवढे 15 फॉर्म जे आम्ही भरतो आहे हे पहिल्या टप्प्यातले 15चे 15 उमेदवार आमचे जिंकतील। आणि जे वातावरण शहरामध्ये आहे ते जर बघितलं तर किमान 15,000च्या फरकानं नगराध्यक्ष आमचा जिंकेल असं वातावरण शहरामधलं आहे। महाराष्ट्रात असं पहिल्यांदा घडतं की महायुती एकत्र आलेली पाहायला मिळते आणि एक वेगळं उदाहरण या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यानं या ठिकाणी दाखवून दिलेलं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्हा अनेक वेळा अशी वेगवेगळी उदाहरणं चांगली राजकारणातली घालून देतो, त्याच्यातलं एक उदाहरण आहे। कारण लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, विधानसभेला आम्ही एकत्र लढलो आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या वेळी आमच्यातले चढाओढ किंवा आमच्यातल्या हैवेदानं आम्ही जर सेपरेट लढलो तर आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही, ही भावना निरंजन डावकरेंची असेल, काळसेकर साहेबांची असेल, आमच्या दीपक पटवर्धनांची असेल, माझी असेल, किरण भैयांची असेल, राजन साळवेंची असेल, बंटी वणजूंची असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून ही ज्यावेळी एकत्र येते त्यावेळी अशा पद्धतीचे चित्र निर्माण होतं। तुम्ही मगाशी उल्लेख केला की संयम, रत्नागिरी जिल्ह्याने संयम दाखवला म्हणून ही महायुती। रत्नागिरी जिल्हा हा राजकारणातला कायमस्वरूपी संयम ठेवणारा आणि संयम दाखवणारा जिल्हा आहे। महायुती ज्या पद्धतीनं एकत्र आलेली आहे त्याच्यामुळं मगाशी मी जबाबदारीनं सांगितलं की तुम्ही जर हा परिसर बघितला नुसता फॉर्म भरतानाचा 15 आमच्या उमेदवारांचा, त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक हा फॉर्म भरण्यासाठी एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे। या ठिकाणी महायुतीचा विजय निश्चित असल्याचं मत या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।